जय स्वामीनारायण मित्रमैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे आमच्या पल्लवी धांडे या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आमचे 1000 सबस्क्रायबर्स कंप्लीट झालेले आहे आणि व्ह्यूज पण आमचे आता कंप्लीट होण्यात आहेच. थोड्या दिवसातच भगवंताची कृपा असली, तुमचे आशीर्वाद असले तर आमचं चॅनलसुद्धा मोनेटाईज होऊन जाईल. आज 3 वर्ष झाले मी माझं यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे, पण त्यामध्ये मी काहीच टाकत नव्हती. की मी लोकांना घाबरत होती की लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील. पण आयुष्यामध्ये असे काही वळण येऊन गेले की आपल्याला कोणी साथ देत नाही काही बाबतीमध्ये. मग आपण आपले पाऊल आपल्या इच्छानुसारच उचलायचं असतं, कोणाच्या सांगण्यावरून उचलायचं नसतं. त्यामुळे मी माझं काही ना काही मी करत घेत आहे. त्याच्यामुळे एकच आशा आहे आता की मी जे काम हाती घेतलेलं आहे ते मी आता पूर्ण करणार. आणि आता सीझन बंद झालेला आहे आणि आता बंद काय 1 महिना बंद झाला. आता राहिलं रक्षाबंधन आली, रक्षाबंधन झाली, गणपती झाले की ते सीझन चालूच होऊन जाईल. पण ते जरी चालू झालं तरी एकच प्रयत्न राहील की यूट्यूब चॅनलचं काम कधी बंद पडलं गेलं नको पाहिजे. आणि याच्यामध्ये आता मी ब्लॉग पण चालू करेल. ज्या टायमाला माझे सीझन चालू असते ना, त्या टायमाला मी रील बनवायला किंवा मोठे व्हिडिओ बनवायला मला टाईम मिळत नाही. तर मी आता एक प्रयत्न करेल की माझे जे दिवसभराचं जे शेड्यूल चालतं पार्लरचं आणि शिवणकामाचं आणि घरच्या कामाचं, ते शेड्यूल मी पूर्ण टाकीन. एका दिवशी तरी मी एक व्लॉग तरी बनवीनच आणि तो नक्की टाकीनच. आणि मी माझ्या बहिणीला पण विचारत असते की का गं माझं चॅनल कसं चालू आहे. पप्पांना विचारत असते, पप्पा कसं काय चालू आहे माझं चॅनलचं, एक व्हिडिओ बघा. पप्पा बघत नाही, पण तरी पण मी माझ्या बहिणीला विचारत असते की का गं काय चालू आहे, जरासं व्यवस्थित चेक करून बघ, काही झालं का, काही वाकडे शब्द बोलली का. असं म्हणजे कसं की आतून आपल्यालाच वाटत असतं की कोणी आपल्याला नाव नको पाडलं पाहिजे. आणि लोक हे नावं ठेवायसाठीच असतात, हे मात्र नक्की आहे. आपण चांगलं जरी करत असलो तरी नाव पाडतच असतात, वाईट करत असलो तरी नाव पाडत असतात. पण मला यांच्याशी काही एक घेणं देणं नाही आहे आता. आधी विचार खूप केला आणि घरातच करत होते. आता विचार नाही करत, घरातच करते आहे, पण व्यवस्थित आहे. एका ताईंची अशी कॉमेंट्स होती की ताई तुम्ही विठ्ठल मंदिराचे म्हणजे विठ्ठल रखुमाईचे कपडे शिवसाल का तुम्ही आणि त्याचा व्हिडिओ तयार कराल का. म्हणजे कॉमेंट्स वाढत आहे लोकांना, म्हणजे बायकांना माझ्याकडनं आशा वाढत आहे आणि मी ते पूर्ण करायचा प्रयत्न करतच आहे नक्की. आणि तुम्हाला जर काही वाटलं तर तुम्ही पण कॉमेंट करू शकता आणि एक लिंक देऊ शकता की ताई या टाईपचं पॅटर्न तयार करायचं आहे, हा ड्रेसचं याचं माप कसं असेल, असं पॅटर्न तयार करायचं आहे. तर मी नक्की मदत करेल, मापे पण सांगेल, बॉडी मेजरमेंट घेऊन काय कॅल्क्युलेशन करून कसं तयार केलं आहे ते पण सांगेन. विश्वास ठेवत असला तर नक्की कॉमेंट करा आणि नक्की सांगा. आता गरमी. थँक्यू. जय स्वामीनारायण.